मग ती मसड जर तंबाखूच्या वासानं पाना चोरी ती, तर गुरुजी 6-7 महिन्याचं लेकरू किती कोमल असते हो. हिच्या तोंडाचा वास घेतल्यावर ते मोठ्यापणी बिन पाण्याची पेईन आणि चढ गव्हाचं रान फुकीन दोरके. सोड तंबाखू, सोड 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 तंबाखू सोड. काय पोट भरत का त्या तंबाखून. 125 बायकांनी तंबाखू सोडी की बाळ्याला पुण्य लागन. त्या ह्याच्यावर बॉम्ब टाकला की तुमची लय खसखस पिकली. तुम्ही काऊन बुटाड हरपून येता. अरे मुंग्या शिस्तीत चलत त्यात बसताना बी कशा बसल्यात पा. मुंगळे तर तुर्कस्तान, अरबस्तान, पाकिस्तान कोणीकडे बसले तुम्ही. बरं यायला वाटलं, बरं झालं त्या ह्याच्यावर बॉम्ब टाकला. तुम्ही बी जरा बुटा हरपून येत जाऊ नका. दुधुंबी नावाचं वाद्य वाजलं बाबा. युद्धाला सुरुवात झाली. प्रभू रामचंद्र पहाटेपासून कुंभकर्णासोबत द्वंद्व करत होते. आत वरुदाम शिरसा भयोद स्वेदाति जायते यतद्धराधिष्ठितम पुनिताया. डोक्याचा घाम पृथ्वी झेलीत होती. इतका घामाघूम प्रभू रामचंद्र झाले. जगाचा मालक आहे, विश्वाचा मालक आहे. ही सृष्टी ज्याच्या ताब्यात आहे तो जगाचा मालक, जगदानंद कंद जगतपती. माझ्या अयोध्येचे मालक, विश्वाचे पंढरपुरातले मालक घामाघूम आहे, जर्जर आहेत, व्याकुळ झालेत. एका वानराने पाहिलं आणि मारुतीरायाला सूचना दिली. पवन सुता, मालक बेजार आहेत. जवळ आले. प्रभू बेजार आहेत. हनुमंत वाचत नाही. मारुतीराय म्हणले, मालक काय बोलता. हा पठ्या तुमच्या पायापाशी असल्या काय कोणाची माय गेली तुमच्यावर आघात करायची. काय बोलतो म्हणे. अरे जितकं पाणी पिलं तितकं घामावाट निघून गेलं. कोणाची माय गेली, कोणाचा बाप याला. काय बोलतो म्हणे पवन सुता. मालक म्हणाले का प्रभू रामचंद्र वाचू देत नाही मला, हे वाचू देत नाही. अरे बाजूला सरकावा तर सूर्यवंशातला पुरुषार्थ मातीत चाललाय आणि याच्या सोबत युद्ध करावं ते हे मला मातीत घालायला मरतच नाही बेट. काय सांगू आता संतांचे उपकार. पुराण लय गोडे राजे, लय गोडे पुराण. पुराणाला कोणी मान्यता दिली माहिती? माझ्या देहूतल्या मालकाने. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पहावे पुराणे विचारोनी. पुराणाला कंठात बांधलं तुकोबरायने, गळ्यात बांधलं. आपण त्या पुराणाच्या मतानुसार चालायचं. भंगिरे सांगितलेलं आपण नाही मान्य करायचं. अहो भंगिरे देवत मानायचे नाही. शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजे होते घेते. देव सुद्धा ज्ञानोबाराय तुकोबारायने सांगितलेलेच मानायचे. त्या देवाच्या व्यतिरिक्त आपण नाही आपलं डोकं कुठे ठेवायचं. बाकीच्या देवांना आपण मानायचं. डोके फुटतेन. ज्ञानोबाराय तुकोबारायने ज्या देवांना मान्यता दिली नाही ते देव मानल्याच्या नंतर योग असा आला. मारुतीरायाने सांगितलं, प्रभू 1 तासाची मुदत द्या आणि 1 तासभर याच्यासोबत युद्ध करता का. भगवान म्हणले, आजचा न उद्याचा दिवस तर टिकतो गडे, पण आज न उद्या जर हे नाही मेलं तर मग आम्ही वाचत नाहीत. मग अयोध्येत तू जाय. मारुतीरायाला बोलायत बरं का. मारुतीरायाला आरोतुर बोलायची माई काय पात्रता आहे. प्रभू रामचंद्र बोलायत बाबाजी. मग हनुमंता तू अयोध्येत जाय आणि अयोध्येचा कारभार शत्रुघ्नाच्या हाताने, भरताच्या हाताने व्यवस्थित चालव. मालक फक्त 1 तास दम धरा. दुपारची माध्यान्ह होती. युद्ध चालू होतं. मारुतीरायाने सूक्ष्म रूपात उड्डाण केलं आणि लंकेत प्रवेश केला. आणि लंकेमध्ये 7 सटव्यापैकी 1 सटवी सापडली. सटवी कळत तुम्हाला? सटव्या शक्यतो बायकांना माहित असतात. 5वीच्या दिवशी ते उलटे सोयीचे भावले काढीत असतात. मला इतकं माहिती म्हणजे मी कबाळातीन थोडाच झालो हो. एखादा पुन्हा म्हणायचा ना बायकाला माहिती, मग तुला कस काय माहिती? अरे मला वाचायचा नाद आहे म्हणून माहिती आहे. मी वाचतोय ना म्हणून माहिती मला. हो माणसं तिरपट चलत येत ना. मला वाचायचा नाद आहे म्हणून माहिती. मानवांचं भविष्य लिहिणारी सटवी वेगळी. तेव्हा एखाद्याला भाकडवाद वाटत असेल तर सटवीला मान्यता आळंदीतल्या मालकाने दिली.
आगा सटवीची ये नवी संबीजे. मग आळंदीतले मालक जर सटवीला मान्यता देतात तर 4-2 पुस्तकं शिकलेला म्हणला मी सटवी मानित नाही, उडी टाक कशात तरी. तू येऊन काय घेणे, मानील तो देईल काही आणि न मानील तो नेईल काही. बाबा ज्याची पात्रताच नाही. मला सांगा, घोडं पाहुण्याचं आहे का गध पाहुण्याचं आहे? सरळ जे असन ते म्हणलं पाहिजे. पाहुण्याच्या गध्याला पण गधच म्हणावा आणि आपला पाहुणा नसला त्याचं घोडं असलं तरी घोडं म्हणावं. बरेच गधे पाहुण्याच्या गध्याला घोडं म्हणतात. नसतंय, तसं नसतंय. जी परंपरा आहे का त्याच्यावर बोललं पाहिजे. उगं काही बी करायला कालवायचं विचकायचं, हे मला मान्य नाही, सटवीचं कसं काय. नकोन मानू, तुला कोण मान म्हणते? आणि 2-4 लोकांनी घुगऱ्या वाटणं म्हणजे आज थोडंच असतं काय. ज्ञानोबारांचं वाक्य ते. आजही काही प्रांतामध्ये बाबा बाई बाळंतीण झाल्याच्या नंतर 5वीच्या दिवशी 5वीचं भजन ठेवतात, 5वीचं कीर्तन ठेवतात, 5वीचं प्रवचन ठेवतात. हो, 5वीच्या दिवशी सगळेजण एकत्रित येऊन हरिपाठ करतात. वारकऱ्याच्याच घरी जरी बाई बाळंती वारकऱ्याचीच असेल तर 5च तुळशीचे मणी घरीच तयार करतात आणि 5वीच्या दिवशी त्या लेकराच्या गळ्यात घालतात. काल्याच्या दिवशी, गावाचं नाव काय, सुरळे गाव. सुरळे गावातल्या 101 तरुणांनी, जे माळकरी नाहीत त्यांनी, माळकऱ्यानं उगच आता सोंग आणू नका, नंबर लावू नका, ज्यांच्या गळ्यात मुळात माळ नाही त्या 101 तरुणांनी काल्याच्या दिवशी बाबाच्या हाताने माळी घालायच्या. तुम्ही केलेला एवढा अवडंबर तो सफल झाला, नाही तर काही सफल नाही. मग सोनाराच्या नळीवाणी इकडून तिकडे गेले वारे. 101 पोरांनी. तेवढे पोरं भरत नसतील तर ज्याचे दात पडलेत का त्यानं चावणं गेल्यावर तरी बाबाच्या हाताने माळ घाला. चावणं गेल्यावर नको वाचा वाचा करू रे, निदान आता तरी तासाती रे. या मातीतले मोठे महात्मे जन्माला आलेत. आदरणीय बाबांच्या हाताने माळी घाला, घाला घाला. तर सप्तकारणी काय करायची मोठाली सप्ती करून महाराजांनी त्याला खपक्या पाकिट देणे. तुम्ही असेच तेल गेलं तूप गेलं ना हाती तो पटना आलं. काहीतरी घ्यायला पाहिजे ना, घ्यायला पाहिजे काहीतरी. असो बाबा, ती सटवी शोधली, ती राक्षसांची सटवी होती. कोण? मी तितिक्षा सटवी आहे. वा, निशाचरांचं भाकीत तुला येतीस होय. कुंभकर्णाचं भाकीत कोणी लिहिलं? ती म्हणली कोणाला बोलायलास, कोणाला बोलायलास तू, कोणाला? तिला माहितच नाही बाबा काय. मारुतीराय काय माहितच नाही तिला. तिला वाटलं वानरच आहे का नाही दुसऱ्याचा पाला तो खाणार झाडाचा. कोणाला बोलायला? मारुतीराय म्हणले तुलाच बोलायलो जिजी, तुलाच बोलायलो, तुलाच. काय सांगू आता संतांचे उपकार. तुलाच बोलायलो जिजी, मी तुलाच बोलायलो. काय काम आहे तुझं? काही नाही. कुंभकर्ण कशान मरण बया. वाननेर आलं मला विचारायला. तिला माहितच नाही काय ताकद आहे. हे बाबा काय ते पैठणच्या मालकाला विचारा. येऊनी जन्मला मरकट, वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, आयसा पापिष्ट कोण आहे. वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, पैठणच्या मालकांचं वाक्य. बाबा दिसायला तिला वानर दिसलं. कोण आपण? तेव्हा युगत चमत्कार अशो नमस्कार करीत नाही. राजाचं पोरगन प्रधानाचं पोरग हत्तीच्या जवळ खेळायचं, हत्तीच्या जवळ. आता राजाला माहित होते प्रधानाचं पोरग आहे ना हत्तीचं पोरग आहे. मग ते कालांतरानं काय करू लागले, हे हत्ती काही करी न गेल्या त्याचं नाक कवळं असते. हत्तीचं सोंडीचं पुढचं तोंड असतं ना ते कवळं असते. यायनं काड्या घेतल्या, नाकाल टोचल्या, भळा भळा रक्त निघू लागलं. राजा निघण्यासाठी आला. प्रधानजीनं माऊताला सांगितलं ए अंबारी लावा, म्हणजे हत्ती चालवणारा तो माऊत. तो माऊतानं सांगितलं नाकातून रक्त आले. बोलून घेतलं. कशाने आला रे? राजे साहेब
आपले सुपुत्र आणि प्रधानजीचे सुपुत्र यांनी त्याच्या नाकात काड्या टोचल्यात. राजा जवळ आला आणि हत्तीच्या कानात म्हणला, येडपटेस का काय तू? अरे महजरी पोरगण प्रधानाचं असलं त्या मारी नको, पण सोंडीत धरून असं फेकी जाय एकदा, नुसतं असं करी जाय. मग सोंडीत धरलं आणि एकदा असं केलं, ते वरी नेले तो तरच संडास झाली. पुन्हा हत्तीच्या नाकात काड्या टोचायला आली नाही. होते राजाचे, पण जरा उचलावत लागलं ना. अहो ती राक्षसाचं भविष्य लिहिणार, पण चरचरच बोलू लागली. कोणाला? मारुतीरायला. मग मारुतीराय म्हणले, बाई तू सांगत नाहीस? कस काय सांगन? रावणाचा आदेश आहे. मग तू ज्याला मानतीस का त्याच्या दाढीन मिशाम्या दुपारा 2 वाजता फुकल्या, तो मी. हनुमंत महाबळी दाढी रावणाची, तो मी आहे. गाव फुकले, तो मी आहे. सगळं मेकअप पातळ झालं. फॅरन लवली, कुठं लवली, लिपस्टिक, ते भावळ्या कापायचा वस्तारा फास्तारा चटच गेलं. बोल हो, ते पाशी बगलातच होत ना, ते चटच गेलं ते निघून. बाई, आणि तुम्ही अंजनी सुत आहेत का? आता तुम्ही म्हणली नाही तर आरोतुरच बोलू लागली. हो, येड्यावानीच करू लागली, बिन पाण्याची पेल्यावानी. राक्षसीन होतीन ती. राक्षसीन म्हणजे काय सांगू तुम्हाला? संस्काराच्या बाहेरची, संस्काराच्या बाहेरची तिला राक्षसीन म्हणायचं. संस्कारहीन राक्षसीन. एक सांगतो माझ्या माईंनो, एखादा बॉम्ब तुमच्या अंगावर टाकतो म्हणजे तुम्ही काय माझ्या शत्रू नाहीत, वैरी नाहीत. पण ज्या संप्रदायाने तुम्हाला इतकं उंच शिखर दिलंय त्या संप्रदायाच्या नावानं भाकरी खातो म्हणून तुमचे कान टोचतोय. घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती. या देशाची जडवड संपत्ती काय असेल बाबा, तर या पवित्र देशाची स्त्री आहे. राजे हो, हजारो कोटीची ज्यानं प्रॉपर्टी कमवली, ते मृत्यू पावल्याच्या नंतर त्याचं पोट आम्हाला विचारतंय, आमच्या दादांचं श्राद्ध कोण्या दिवशी घालू? हजारो कोटीची प्रॉपर्टी कमवली बापानं, कोणासाठी? पोट्यासाठी. ते आम्हाला विचारते, मामा गुरुजी कोणाचं कोण्या दिवशी श्राद्ध घालू, कोण्या दिवशी? का पोट्याला माहित नसतंय? कारण संस्कारहीन बाप असतो, संपत्ती प्रारब्धाने येत असते. पण नरसू बाबा असतील, माधव बाबा असतील, नगद नारायण बाबा असतील, माणिक बाबा असतील, गोविंद बाबा असतील, आदरणीय पूजनीय शिवाजी बाबा असतील, सांगा या नारळी सप्तेची तिथी प्रांतातल्या कोणा माणसाच्या लक्षात नाही? प्रत्येकाच्या अंतकरणात ही तिथी भरलेली आहे. का? का? ही पूजनीय लोक आहेत, ही वंदनीय लोक आहेत, ही आदरणीय लोक आहेत. आणि आता या देशाची स्त्री किती मोठी आहे का? या पवित्र महात्म्यांना 9 महिने पोटात ठेवणाऱ्या तुम्ही आहात. त्या पवित्र महात्म्यांना 9 महिने पोटात ठेवणाऱ्या तुम्ही आहात. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज 9 महिने 9 दिवस ज्या माऊलीनं पोटात ठेवले, त्या राष्ट्रमाता जिजाऊबाई साहेब, महाराणा प्रताप धर्मनिष्ठ राजा ज्या माऊलीनं 9 महिने पोटात ठेवला, ती माऊली किती अधिकारी असेल? या भारतीय संस्कृतीतल्या भगवान शिवशंकरांच्या मंदिराचा जीर्णोद्धार करणारी माऊली देवी अहिल्याबाई किती मोठे असतील? शिक्षणीच्या चळवळीतली महान माऊली माझ्या सावित्रीबाई फुले किती मोठे अधिकारी असतात? या तुमच्यातल्या तुम्ही चुका करता कामा नये. याच्याकरता एखादा बॉम्ब टाकतो, राग येऊ देत जाऊ नका. माझा काही तुमच्या बांधाला बांध नाही, घराला घर नाही, धुपण लागायचं संबंध नाही. दुसरा मुद्दा सांगतो, जगातला कोणताही बाप मुलाला 25% वेळ देऊ शकतो, आई 75% देऊ शकते. म्हणून या पवित्र देशातल्या भारतातल्या बारीकशा उज्ज्वल ताऱ्यांना तेजस्वी तारे करण्याची ताकद माहीत असते. मन माय चुका करता कामा नये. अंधश्रद्धेच्या तत्वावर आरूढ राहायचं नाही. वारकरी संप्रदाय घट्ट कंठात धरायचा आणि जोमानं आपल्या लेकरांना उपदेश करायचा. मोठी होतील लेकर, भविष्यातली तारे होतील, ती देशाची तारे म्हणून चमकतील.
संस्कारहीन म्हणजे राक्षसीन, इथपर्यंत आलतो ना महाराज. बाबाजी मी तुझ्या मालकाच्या दाढी मिशा जाळ्या असं सांगितल्याबरोबर घामच आला तिला. आणि मग म्हणले मारुतीराय कुंभकर्ण कशन मरणे सांगते पण मला रावण मारीन. मारुतीराय म्हणले ते तुला कळाल्यावर मारीन, पण तू नाही सांगितलं मी तुला आता मारतो. मी आताच आपटीतो, अशी आपटून समुद्रात टाकतो. चांगल्या माशाने तुला खाल्लं पाहिजे. हो आताच आपटीतो. बाई आणि एक करता का मी सांगते पण मग मला वाचितान का. अरे तू कुंभकर्णाचं मरण सांगितल्यावर परवाच्या दिवशी रावण्या मारणारच आहेत ना आम्ही. तुला काय ताण घ्यायचा. युगजून मला म्हणला रावण्या कस काय म्हणजे मी तू अचुलता ऐकतो, तू अचुलता ऐकतो. वापस घेतो मग शब्द, माफी मागतो. बाबा काय होतं माहितीये का, हे 2-3 पुस्तकं शिकलेले दुसऱ्याच्या नाकायनं काड्या घाली. बुटकभर पाणी घेतून समुद्राला आंघोळ घालतून तू थुतरत धुतलं नाहीस. तो तोंडात बरस तसाची रूम नाड केल्यावानी आणि समुद्राला अर्घ्य भास्करो तेजो भयो दिवाकरम निशापती सर्वस्थितायाम आपामपती निर्भयो. तुला धुई तोंडादी. या संप्रदायात अभ्यास कमी असला तरी चालेल बाबा. या संप्रदायात श्लोक कमी असले तरी चालतील, ओया पाठ कमी असले तरी चालतील, अभंग पाठ कमी असले तरी चालतील. तर नाना पण आपली बायको सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला जो माय आणि बहीण म्हणतो तो जगातला 1 नंबरचा महाराज आहे. तो 1 नंबरचा महाराज. पराविया नारी रखुमाई समान मानिलिया धन काय वेचे. परस्त्रीला आई म्हणणारा हा संप्रदाय. रावण या परीक्षेत नापास झाला. या परीक्षेत रावण नापास झाला. अगा तेजू जगदानंद कंद पतये सभार्या सुजायते वात्सल्य अर्थदायिनी म्हणजे लक्ष्मी रमा तत्वल्लभेताम हरणंच सर्वस्थितः. चूक केली रावणानं. हे काय आमच्या आजन लिहिलंय का, का गोट्या खेळणाऱ्यानं लिहिलंय. चूक केली. जायो तू माते न करी साया स्वामी विष्णुदास. आणि या संप्रदायात तसा बट्ट्याबोळ करणाऱ्या नालायकाला मानत नाहीत. रावणाच्या त्या चुका आहेत. चला असो, याच्या करता म्हणतोय मी. त्याचं माझं काय भांडण नाही. ते काय माझ्या विरोधात इलेक्शनला उभा नव्हता. त्यालाही आम्ही मारणार आहेत. पण सांग कुंभकर्ण कसा मरेल. काय सांगू आता संतांचे उपकार. सांगितलं म्हणले खाली वाका. मारुतीराय वाकले कानात सांगितले. पटे शुभवस्थिता सव्याम पृष्ठे शुभयस्थिता नाम द्वंद्वानाम परचक्रेषु भय सव्या सव्य अपसव्या स्थितम पृष्ठेषु चक्षु हितेशम दक्षिणाधिपतये. अर्थ सांगता येईल याचा काय झाला तर. तुम्ही असे चोर पंक्चर होत जा. चोर पंक्चर कशाला म्हणतात माहिती का. दुकानावर नेलं पंक्चरच्या की पंक्चर गवसनं आणि घरी गाडी लावली की सकाळच्याला हवा राहीन. याला म्हणायचं चोर पंक्चर. आणि तुम्ही शिकल्यावर तुम्ही पाठ केल्यावर आम्हाला नाशिकला जावं लागेल. तुम्ही ऐकून इथंच सोडी जा. रुमाल झटकेला की कालचा अभंग कानो बापा. काय कानात सांगितलं पुढे ऐका. 45 मिनिटाच्या आत मारुतीराय आले. शब्दात वजन होतं. ही लोक काय कोणाला शब्द देत होते का. आणि यांचे शब्द वाया जायची ताकद आहे. अर्ध्या तासाच्या पुढे पळा करणा बवाचीनी घटका संभ्रमे. करण बव पळ ही पंचांगाची भाषा बाबाजी. भगवंताच्या लक्षात आलं. येत नाही हनुमंत लवकर. आता 45 मिनिटात हजर. प्रभू आलोय. आज कुंभकर्ण मरणार. कसा मारी तू रे. पाय न माग हम किती सुटलाय. कसा मारी तू, कसा मारी तू. ताण घेऊ नका, मरतय. तुम्हाला एक सांगू का. मारुतीरायनं सरळ सरळ प्रभू रामचंद्राच्या कानात सांगितलं असतं फिरा. बाप ऐकतच नव्हता. कोणता बाप. जगाचा. प्रभू रामचंद्र ऐकत नव्हते. का. कारण सूर्यवंशाची ती रीत नव्हती. शत्रूला भ्यायची रीतच नव्हती. 9 गोष्टी सूर्यवंशातल्या होत्या. एक तर जीव गेला तरी हरकत नाही पण शब्द मोडायचा नाही. एक अगा द्वंद्वा परिचक्रेशी पलाया भय व्याप्त्या. शत्रूला भेऊन पळायचं नाही. 2 पैकी हा नियम. द्वापार युगात मोडला बरं.
द्वापार युगात पंढरपुरातल्या मालकानं नियम मोडा. कधी कधी सांगता येईल कोणाच्या देखता मोडा? हा, कोणता वन? कालयवन. बर, रामायणात कोण होता? किती भागवतकार फुकल्या सुधरतान. पहिली मला गोळी घाला. जाऊ द्या. एक जण म्हणला, महाराज इतकं नका आम्हाला दोटू, तुमचं काय पाकिटावर चलते म्हणून पाठ करता, आम्हाला काय तितक्या कुटाने येऊन गरज आहे. हे असं चलत द्यायचं. म्हणून देवाला रणछोडराय नाव प्राप्त झालं. रणछोडराय, रणातून पळाले. पण सूर्यवंशातला एकही राजा पळाला नाही बाबा, एकही पळाला नाही. मारुतीरायच्या लक्षात होतं आपण सांगितलेलं मालक ऐकणार नाहीत, आपल्याला आपल्याच युक्तीनं करावं लागेल. बुद्धिमतान वरिष्ठम. काय सांगू आता, संता चूप करा आता, बघा टप्पा. आणि मारुतीरायनं शेपटीला आदेश दिला, बाई जरा मालकाच्या गुदगुल्या कर बरं. तो शेपटी म्हणली, बाई आणि प्रभू रामचंद्राच्या गुदगुल्या मी तोडते ना. मारुतीराय म्हणले, तू मही हेस ना. काय शेपटी? तू माही आहेस ना शेपटी, कसे तोडतील मालक? ती म्हणली, बाई मग तुम्ही हातान करा ना, गुदगुल्या हातान. अगं ऐक ग, तू ऐक ग, ऐक ग, कोड आहे माझ्या डोक्यावर, संकट आहे माझ्या डोक्यावर, तू ऐक, कर गुदगुल्या. सव्या ती अपसव्या, सव्या ती अपसव्या, येत पुच्छाग्र भय भागेशु. पुच्छ म्हणजे शेपटी, अग्रभाग म्हणजे टोक. सव्या ती अपसव्य म्हणजे डावा आणि उजवं. काखेमध्ये शेपटीचा गोंडा हलत होता बाबा. प्रभू रामचंद्र असं झटकायचे, पण मागं पाहत नव्हते. धुरंधर योद्धा. पण मारुतीरायने शेपटीला सांगितलं, अगं फिरवणं पटकन. आणि मग शेपटीनं जास्त असं केल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र म्हणले, कोण? पाड झाली कुंभकर्णाकडं आणि तोंड झालं मारुतीरायाकडं. प्रभू रामचंद्रानं सांगितलं, हनुमंता सूर्यवंशातल्या राजाचा नियम मोडास. ऐका मालक, मी किती नियम मोडाय ते नंतर पहा, पण एकदा पुन्हा वापस फिरून पहा. बाबा तो कुंभकर्ण खाली पडला होता, खाली पडला होता. कुंभकर्ण खाली पडल्याला पाहिल्याबरोबर प्रभू रामचंद्राच्या डोळ्यातून पाणी आलं आणि मारुतीरायाला मिठी मारली. पाहून स्वतः 3 दिवसापासून बाण मारतोय रे, मरत नाहीये. काय औषध दिलंस? कशान मेला कुंभकर्ण? मारुतीरायाने ब्रह्मांडाच्या मालकाचे डोळे पुसले आणि प्रभूला सांगितलं, प्रभू मी काही केलं नाही, कुंभकर्णाला तुम्हीच मारले. मी कुठं मारलं रे हनुमंता, मी कुठं मारलं रे? अरे मी जेवढ्या वेळ त्याच्याकडे तोंड करून होतो तेवढ्या वेळात मेलाच नाही. मी तुझ्याकडे पाहिल्याच्या नंतर कस काय मरतोय? तुझ्या डोळ्यात ताकद आहे, तुझ्या शौर्यात ताकद आहे, तुझ्या या उभरांग पिंडात ताकद आहे. नाही प्रभू, त्याला मारण्याची ताकद तुमच्या पाठीत आहे, त्याला मारण्याची ताकद तुमच्या पाठीत आहे. कारण त्याला वरदान होतं, जोपर्यंत विरोधकाची पाठ पाहत नाही तोपर्यंत ते मरत नव्हतं. पण हे देवाला माहित नव्हतं बाबाजी. मग विटेवरच्या मालकाला प्राणदान द्यायची ताकद, विटेवरच्या मालकाचं संकट दूर करायची ताकद आणि त्या युद्धात जय प्राप्त करायची ताकद, ही कृपा मारुतीरायाची झाली. म्हणून तू को बराय पहिल्या काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. नारद
आपल्यावर उपकार संतांचे असतील, मारुतीराय नावाच्या संतांचे उपकार ब्रह्मांडाच्या मालकावर आहेत. काय सांगू आता संतांचे उपकार. राजे हो, संतांना जे करता येतं ते देवाला नाही करता येत. कारण देव जे करतो का ते बायोडाटा बघून करतय. तुमच्या नशिबात काय लिहिलंय, कसं होणार आहे ताटे सर, कुठं आपटणार आहेत, कुठं वरी जाणार आहेत, यानुसार मामा नाना देव करत असतो. हे सगळा बायोडाटा चुलीत घालून पुढच्याच चांगलं करतात ती संत असतात. सगळा बायोडाटा चुलीत, ती ताकद या लोकांची. तुम्हाला एक सांगू का, कायद्याच्या चौकटीत ज्या गोष्टी मिटत नाहीत त्या संतांच्या पुढे नम्रपणानं सांगितल्या तर मिटतात. या लोकांची ताकद असते. एक पुरावा सांगतो बाबा. टाइम झालाय का? मला सावध करा बरं का सगळं आटोपल्यावर. मग काम मग काम म्हशीच्या वगारावानी हिरवटीला लागल्यावर दूध इसरत आहे. तुम्ही मयावर घेतल्यावर हसलात, मग वघाराचं ऐकणारी कोण? यायला मला वघारू म्हणल्यावर मस्त वाटलं. विठाला विठाला बाबा. दुर्योधन नावाचा व्यक्ती, या दुर्योधनानं तुमच्यासारख्या वासनेला विस्तू लावलेल्या महात्म्याच्या शब्द अंतःकरणाला तडा दिला. राजेहो, एक सांगू का तुम्हाला, संतांचे विचार पटले नसतील ना तर मौनस्त जायते. आपल्याला संतांचे विचार पटत नाहीत ना तर शांत बसलेला अतिउत्तम आहे. त्यांच्या विचाराला गालबोट लावणं जीवन जीवन मातीत जाते. जीवन पिढ्याची पिढ्या मातीत जातात. संतांच्या विचाराला नाही तडा जाऊ द्यायचा. बाबाजी 11 क्षोणी सैन्य आणि या सैन्याचं सेनापती पद नाना भीष्माचार्याकडं, वादळमोहीचे नाना भीष्माचार्याकडं. निष्पाप माथार हो बाबा, निष्पाप माथार, निष्पाप माथार. किती पवित्र माथार सांगू तुम्हाला. ज्या माथाऱ्यानं 113 बाण अंगात घुसल्याच्या नंतर एक ग्रंथ केला, त्या ग्रंथाचं नाव आहे विष्णू सहस्रनाम. आणि त्या ग्रंथाचं वाचन सप्त्यात होत नाही, तो सप्ताच नाही. मला वाटतंय संभाजीराजे फार वेळेसपासून मी येतो सप्तात, पण मला गेल्या वर्षी पूर्ण दैनंदिन माहिती मिळाली. गाथ्याचं भजन वेळेला, हरिपाठ वेळेला, प्रवचन वेळेला, जी कथा असेल ती वेळेला, प्रत्येक गोष्टी वेळेला. गाथ्याचं भजन पाहिजे. हे कोणला नाही नाही, आम्ही लय भारी वक्ते आणले, गाथा काढून टाकला, माथा खराब केला नालायक तो. ज्या सप्त्यात गाथ्याचं भजन नाही त्या सप्त्यातल्याची माथेच खराब झाले. बापाची जागिरी आहे का आपल्या नवीन नियम लावायला? काही लय मोठा वक्ता आणला, त्याला इमानाचं वार तरी लागणार आहे का? कोणालाही मोठं म्हणत असतात का? पवित्र महात्म्याच्या अंतःकरणाला तडा दिला बाबाजी. काय म्हणला नालायक दुर्योधन, पितामह तुम्ही आमचं खाता आणि काम पांडवांचं करताल. असं नव्हतं हो ते गुळसकर, नव्हतं असं ते म्हातारं. चांगलं होतं ते म्हातारं. ते काय मंदिरात गुटखा खाणार, तंबाखू खाणार असं म्हातारं थोडंच होतं. काही काही इतके येडगुळ म्हातारे. तिसरीच्या पोराला बिडी वडा पेटून आणायला सांगितली आणि बिडी इतकी इमानदार आहे ती वहड्याशिवाय पेटतच नाही. आणि हे काताड, माझी भाषा तिकडची, त्या तिसरीच्या पोराला बिडी पेटून आणायला सांगते. लायकी का कुठची त्याची? कोणाला काय काम सांगावं याचा काही नियम आहे का नाही, प्रणाली आहे का नाही? वा
कोणाच्या विषयी गरळ वकणे हे चूक आहे, किंवा अधिकार नसताना कोणाची स्तुती करणं ही सुद्धा चूक आहे. पण बाबाजी मुस्लिम समाजाच्या धर्म मंदिरामध्ये त्याला मस्जिद म्हणतात. आपण जात नाहीत, पण कुठेही बिडीचं दुंडूक आणि काड्याच्या पेटीचा तुकडा सापडत नाही. माझ्या विटेवरच्या मालकाच्या दर्शन मंडपामध्ये कोपऱ्यात तंबाखू खाऊन थुकू नये याच्याकरता पांडुरंगाचे चित्र कोपऱ्यात काळ्या रंगाच्या शाहीनं काढलेत, पण तिथं पण नालायक थुकतीत. लायकी आहे का? मी एकदा तिरुपतीला गेलो, गाडी केली, सारे चला म्हणले, मी गेलो, जात असतो. माणसानं प्रांत पाहायला पाहिजे, बघितलं पाहिजे. याच्याकरता यात्रा करायला सांगितल्या. तर गेलो तर मग खाली ती सगळी तिथली लोक येतात, ती त्यांनी ते बिड्या कोणाच्या असतील, कोणाचा तोटा असेल, काय असेल, ते कोणाची सिगारेट असेल, चट हिसकून घेतले. तर आमच्यासोबत एक कार्ट होतं, त्यानं वरी गेल्यावर रूम केल्यावर सिगारेट वळली. मी म्हणलं तू ही कस काय नाही गौसली? म्हणला मी गाडीच्या एअर किन्नर मध्ये टाकून आणली. मी म्हणलं तिरुपतीला पण कळणार नाही याला किती मार्क द्यावे. त्या मालकाला सुद्धा कळणार नाही याला बुद्धी कोणीच टाकली असेल. गाडीच्या एअर किन्नर मध्ये टाकून आणली त्याने सिगारेटचे पाकिट. काय 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 अर्थ आहे का त्या गोष्टीला? व्यसन सोडून द्या, सोडून द्या व्यसन, कामाचे नाही ते, चुकीचं आहे. दादू 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 वाढ नाही, वाढेल 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 वाढेल. ज्या बाईला स्वयंपाक चांगला येतो का तिनं वाढाव पण कन कन. आमची इथली आणती की भजे चांगली तळीत होती, असे बचक भर धरायची, वाढ म्हणल्यावर दोनच टाकायची. मी म्हणायचं आणती का काकू ते हाताला इचू डसू दे ना, पडू दे ना, असे बद बद खाली पडू दे ना, पडू दे ना. असं नाही, वाढेव म्हणल्या वाढी ते बिचार ते बी निबर झाले. आता ते म्हणते मला हसण्यात नाही आले. ते पण एक संप्रदायातले घटक आहेत बिचारे, त्यांच्यामुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. विनोद द्या सोडून. तुम्ही खातामचं आणि काम कौरव पांडवांचं करता. राग आला बाबा, रागाच्या भरात प्रतिज्ञा केली, उद्या सकाळी निष्पांडवी पृथ्वी करीन. माऊली पण केलं म्हाताऱ्या, निष्पांडवी पृथ्वी करीन. वा एति सपात्रेषु सहकुम पात्रेणाम दुग्धायाम अर्धपात्रेण जलः द्विचिमुटा सुपरडष्ट आसामस्य यत् शर्कराति जायते यत् मिश्रणम आलस्य निवारणार्थम चहा पुराणांच कथितम. त्यांना 2 कप कडक चहा द्या म्हणजे त्यांचा हळद जाईल. विठाला विठाला उद्या सकाळी निष्पांडवी पृथ्वी करीन. बाबा काय सांगू आता संतांचे उपकार. उदाहरण क्रमांक 2. ठीक आहे, निष्पांडवी पृथ्वी करीन. अगोदर कानावर पडलं पंढरपुरातल्या मालकाच्या, घामच सुटला. द्वारकेचा राणा पांडवा घरी. या पांडवांना हस्तिनापूरचं स्वराज्य, इंद्रप्रस्थाचं स्वराज्य होतं. इंद्रप्रस्थ अधिक हस्तिनापूर पांडवांना मिळावं याच्याकरता घराव तुळशीपत्र ठुलन पांडवांच्या घरी राहिला. द्वारकेचा राणा पांडवा घरी. आणि ते पांडव उद्या दुपारी मरणार, पण सामान्य माणसाचा नाही, भीष्माचार्यांचं पण आहे. कोण भीष्माचार्य? देखोनी दक्षिणायनाती घोर भीष्मे ऐकताची उत्तर आणि काळाशी सारुनिया दूर स्वशरीर रक्षिले. पात्रता ज्या योद्ध्या ते भीष्माचार्य. इच्छामरणी महात्मा. मालक फक्त चिरंजीव आहेत. मारुतीराय फक्त चिरंजीव, पण भीष्माचार्य मारुतीरायपेक्षा दुप्पट ताकद.
मारुतीरायानं विचार जरी केला मला मृत्यू पावायचं तरी येत नाही मृत्यू, एकच फक्त अमर चिरंजीव. पण भीष्माकडे दोन गोष्टी होत्या, जोपर्यंत जगायचं तोपर्यंत यमाची काय मायवेली, आणि ज्या दिवशी निघून जायचं त्या दिवशी यमाला सगळे कामं सोडून भीष्माचार्याला न्यावं लागलं. या दोन ताकदी भीष्मांकडे होत्या. त्या म्हाताऱ्याचं पण एक जण म्हणला देवा पुढे भीष्म काय, म्हणलं सुंबळे आहेस का काय तू, आखलीचा कांदा फुटला तुया. युद्धावर रथात बसायच्या अगोदर पंढरपुरातले मालक भीष्माचं दर्शन घेत होते आणि दिवसभर आशीर्वाद पुरत होता. तुम्हाला एक सांगू का, साधूचे उपकार किती मोठे असतात. बाबा गुडघ्याच्या वरी 4 बोट, बेंबीच्या खाली 2 बोट, एवढा भाग हाडामासाचा होता दुर्योधनाचा. आणि गदा मारून दुर्योधन मारायचा होता. तो भगवंतानं भीमाला सांगितलं कमरेच्या खाली गदा मारित नसतात पण मारायची. भीम म्हणला युद्धात निषेध होते. हो दे, मोठी भाऊजाई आई समान असते आणि आई समान भाऊजाईची वस्त्र हनन केली, त्याची अक्कल कुठं नदीला गेली ती. मोठी भाऊजाई आई समान असते आणि आई समान भाऊजाईला मांडीवर बसलं तेव्हा त्याची अक्कल कोण्या नदीला गेली. आणि तू काय सांगतो शहाणपणाचे पाडे, असा देव नाही म्हणला मी म्हणायलो. कारण ते मेवणे होते ना, इतका कडक कसा बोलून ते बहीण देईन तीन त्याच्या घरी. आणि तुम्ही काय शास्त्र पुराण सांगायले, हान गदा, गदाच फिरिली. पण भगवान म्हणले थांबय बापा, मी सांगल ते तिची हान, उद्या हान. भीमान म्हणायचं हानू का, थांब बापा थांब, उद्या म्हणतो थांब म्हणतो. 18 दिवस युद्ध झालं. 9 दिवसात वधिले कौरव, पार्था प्रति गीता सांगे माधव. 9 दिवसात वधिले कौरव, जय देव जय श्री पांडवा, धर्म भीम अर्जुन नकुल सहदेवा. 18 दिवस युद्ध चाललं, 5-4 दिवस मातीत गेले. उद्या मार काय मिळे. भगवंतानं कानात संध्याकाळी सांगितलं मी जे दिवशी सांगेल त्या दिवशी मार. आणि एके दिवशी सांगितलं बाबा खुनीलं हान गदा, गदा हानली दुर्योधन खाली पडला. त्या दिवशी का म्हणले सांगू का, रोज दुर्योधनानं आईनं सांगितलं होतं युद्धाला जाताना म्हाताऱ्याच्या पाया पडून जाय. कोण म्हातार, मुनिश्री भीष्माचार्य. हे वासनेला कामाला विस्तू लावलेली माणसं अधिकारी असतात. धर्मानाम पवित्रो धर्म संन्यासो पवित्रो ब्रह्मचर्य धर्मास्तितो जायते यत्पुनितो फलश्रुती. हा अधिकार असतो. लोक हे तळपत्या सूर्यासारखे तेजस्वी लोक असतात. दर्शन घे म्हाताऱ्याचं. आणि एकाच दिवशी चुकून भीष्माचार्याचं दर्शन घेतलं नाही बाबा, त्या दिवशी देवानं गदा हाणायला लावली. ताकद सांगू, 2 कामं होते. त्या दिवशी आईचं बी दर्शन विसरला आणि भीष्माचार्याचं बी दर्शन विसरला. आईचं दर्शन घेत होता, त्या आईच्या आशीर्वादाचं कवच दुर्योधनाच्या भोवताल फिरत होतं. दुसरं दर्शन भीष्माचार्याचं घेतलं की संतांचं कवच अंगामागं फिरत होतं, म्हणून भीमाची गदा चलत नव्हती. त्या दिवशी संतांचं दर्शन विसरला आणि आईचं दर्शन विसरला. त्या दिवशी दुर्योधन खाली पडला. इतकी ताकद आहे संतात, इतकी ताकद आहे आपल्या आई वडिलात. असो काय भीष्माचार्य असतील ते, ठास 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 पंढरपुरातला मालक रडत होता. द्रौपदीने विचारलं प्रभू का रडता. ताई उद्याचा सूर्यास्त व्हायच्या अगोदर तुझ्या कपाळावरची कुमकुमाची चिरी पुसल्या जाणार. काळीच तुटलं, हो काळीच तुटलं. द्रौपदीनं सांगितलं दादा तू असल्या माझ्या कपाळावरचं कुंकू पुसायची काय ताकद आहे कोणात. ताई आजार मर्यादेच्या पलीकडे गेलाय भीष्माचार्यांचं पण हे उद्या सकाळी निष्पांडवी पृथ्वी करणार. पांडव जिवंत ठेवणार नाहीत. देवा काही प्रयत्न काही नाहीत. भीष्माचार्याच्या पुढे आपलं काही चालत नाही ताई, काही चालत नाही. अख्खी रात्र डोक्याला हात लावून देव होता. काय सांगू आता संतांचे उपकार. अख्खी रात्र डोक्याला हात लावली, अख्खी रात्र. कारण एवढं केलेलं पाण्यात जाणार होतं, एवढा अट्टहास केलेला सर्व पाण्यात जाणार होता. रात्रभर डोक्याला हात. ब्राह्मी मुहूर्त सुरू व्हायला 18 पळ वेळ शिल्लक होता.